आकडेवारी पाहिली तर कुठेतरी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा पक्ष कुठेतरी लीड घेताना दिसतोय। सोनल, याला जोडून नीलमताईंना मला प्रश्न विचारायचा, कारण पश्चिम महाराष्ट्र हे त्यांचं अगदी महत्त्वाचं असं कार्यक्षेत्र आहे, हे नेमकं चित्र काय सांगतं? हे चित्र सांगताय की पश्चिम महाराष्ट्र आणखीन सगळाच महाराष्ट्र बदलतोय वेगाने आणि आपण ध्रुवीकरण म्हणतोय, पण ध्रुवीकरण नसून ही आमच्या बाजूची लाट आहे असं म्हणता येईल, कारण एकतर्फी मोठ्या प्रमाणात लोकांनी सांगितलेलं आहे आणि त्यात मला साधी गोष्ट ही वाटते की आमच्यावर दाखवलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे, कारण घोषणा प्रत्येकच पक्ष करत असतो, त्याचबरोबर जे कार्यकर्त्यांचं जाळं ठिकठिकाणी जोडलं गेलेलं आहे आणि तिसरं समाज माध्यमं सोशल मीडियानी खूप मोठं परिवर्तन केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला जी उत्तरं दिली त्याच्यामधून एक चित्र दिसतंय की शिंदे फडणवीस अजितदादांचं सरकार आलं की आपल्या मतदारसंघाचा विकास होतो हा एक साधा विचार मतदारांनी केलेला आहे आणि म्हणून एका अर्थाने वेगवेगळे जे विषय असतात जात धर्म तिथले प्रांतीयवाद ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा वोटर जो आहे नॉन कमिटेड तो उतरला मतदानाला। त्याबद्दल निवडणूक आयोगाचं पण कौतुक करायला पाहिजे की त्यांनी आवाहन वारंवार केलं होतं आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या माध्यमांनी सुद्धा निवडणूक ही पोचवली आणि त्यामुळे जिथे जिथे चुरस निर्माण झाली तिथे मतदानाचा टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसते आणि भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या जागा शिवसेना आणखीन राष्ट्रवादी एक मला जरूर जाणवतं इथे की बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याला पहिलं युतीचं सरकार आलं त्यावेळेला कृष्णा खोरे महामंडळ केलं होतं आणि कृष्णा खोरे महामंडळ जेव्हा केलं त्या सगळे लोक हसत होते की अरे पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यातून काय होणार आहे, पण मला असं वाटतं तेव्हा जे पाण्याचा निर्णय घेतला होता त्याला आता सगळी त्याला झिरवळ किंवा एक वेगवेगळ्या पद्धतीने फुलं आणि मोहर आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, काँग्रेस आहे तसा तो पवारांचा सुद्धा बालेकिल्ला आहे। दोघांचेही प्रतिनिधी तुमच्याच उजव्या डाव्या बाजूला बसलेत। मला वाटतं मी मुनाफ साहेबांपासून सुरुवात करतो। मला पेढे द्यायचे त्याच्या अगोदर, कारण मी पेढे आणलेले आहेत, कारण नंतर जेव्हा सगळं फायनल जाहीर होईल तर आता प्रेक्षकांना तर पेढा मला इथून देता येणार नाही, भेटतील तेव्हा देईन, पण मी तुम्हाला आणखीन बाकीच्या आपल्या दूरदर्शन मधल्या लोकांना हे पेढे तिघही जण निवडून आलेत, शिंदे साहेब आलेत, फडणवीस साहेब आलेत, अजितदादा आलेत, बाकीचे सगळे कल दिसत आहेत आणि 100चा मधला जो डिफरन्स आहे त्याच्यापेक्षाही जास्त तो काही आता माझ्या उजवी डावीकडच्या लोकांना सांगायला लागेल की तो काही भरून काढणं तुम्हाला अवघड दिसतंय, पण पेढा घ्या आणि आम्ही तुमचं सहकार्य आमचं सगळ्यांना राहील एवढं मी सांगू इच्छिते। मुनाफ साहेब आपण काय सांगाल? नाही, आधी पेढे देत आहेत